नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, एप्रिल महिना चालू आहे आणि वर्तमानपत्रांमध्ये शिक्षक पदभरतीबाबत नवीन नवीन जाहिराती येत आहेत आणि फेब्रुवारीपासून जे चालू होतं ते अगदी जून जुलैपर्यंत बऱ्याच जाहिराती शिक्षकांच्या येत राहतात. याचा अर्थ असा नाही आहे की इतर महिन्यांमध्ये येत नाही, पण हा जो काळ आहे फेब्रुवारीपासून चालू होणारा, याच्यामध्ये मॅक्झिमम जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतात वर्तमानपत्रांमध्ये. तर याचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्यावा असं मला वाटतं. आपण आपल्या चॅनलवरती शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स देतच असतो. पवित्र पोर्टलवरती कालच मी एक अपडेट जी आली होती ती दिली होती. 5 एप्रिलची ही अपडेट आहे. जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा. ही जी अपडेट होती ती तक्रार निवारण संबंधित होती. तर त्या संदर्भातली ही नोटीस न्यूज बुलेटिन काल 5 एप्रिलला या न्यूज बुलेटिनच्या टॅबवरती आली होती. तर ती जर बघितली नसेल तर नक्की बघून घ्या एकदा नोटीस. आपण यावरती व्हिडिओ बनवला होता. आज आपण 2 अल्पसंख्याक संस्था आहेत जिथे पदभरती होणार आहे. तर या 2 ठिकाणी कोणत्या कोणत्या पोस्ट आलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या या चॅनलवरती आपण शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स देत असतो. नवनवीन संस्थांमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये, इन्स्टिट्यूट्समध्ये ज्या पण शिक्षक संबंधित जे पण जाहिराती येतात त्या मी ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून शिक्षक होऊ पाहणारे जे पण माझे मित्र असतील त्यांना याचा उपयोग होईल. ठीक आहे मित्रांनो, तर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, येणाऱ्या दिवसांमध्ये शिक्षक पदे बरीच भरली जाणार आहेत आणि त्याच्या जाहिराती वेळोवेळी मी इथे शेअर करत असतो. तर पहिली जाहिरात पाहूया. मित्रांनो, पहिली जी जाहिरात आहे ती एक धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे. नाव आहे अल अमीन उर्दू हायस्कूल, नेवासा खुर्द, अहमदनगर. म्हणजे ही जी संस्था आहे ही अहमदनगरची आहे. शाळेचं नाव आहे अल अमीन उर्दू हायस्कूल. यांना शिक्षण सेवक पाहिजेत. अल अमीन एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी निवासा खुर्द संचलित अल्पसंख्याक दर्जा प्राप्त अनुदानित अल अमीन उर्दू हायस्कूल नेवासा या शाळेत शिक्षण सेवक भरणे आहे. क्वालिफिकेशन काय हवे? BA BEd उर्दू माध्यम. पात्रताधारक उमेदवारांनी आपले हस्तलिखित अर्ज व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती व सत्यप्रतीसह दिनांक 1 मे 2024 वार बुधवार सकाळी ठीक 11 वाजता शाळेत उपस्थित राहावे. तर जी मुलाखत आहे ती 1 मेला होणार आहे. तर मित्रांनो, या तारखेला 1 मे 2024ला 11 वाजता तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे, हस्तलिखित अर्ज आणि प्रमाणपत्र साक्षांकित प्रती व सत्यप्रतीसह तिथे हजर राहायचं आहे. शाळेचा पत्ता दिलेला आहे इथे जामा मस्जिद समोर, नेवासा खुर्द. संपर्क क्रमांक आहे 99 70 59 18 25. अध्यक्ष सचिव अल अमीन एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नेवासा खुर्द, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. तर अहमदनगरमध्ये ही संस्था आहे. इकडची जी हायस्कूल आहे त्यांना BA BEd कॅन्डिडेट्स पाहिजे आहेत. तर तुम्ही जर उर्दू माध्यमातून तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही नक्की ते ट्राय करू शकता. पुढची ॲडव्हर्टाईज पाहूया मित्रांनो. पुढची जी ॲडव्हर्टाईज आहे ती श्री माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट, नांदगाव, जिल्हा नाशिक. म्हणजे ही जी संस्था आहे ती नाशिकची संस्था आहे. पुढे काय लिहिले पहा. आमच्या मान्यताप्राप्त माध्यमिक अनुदानित अल्पसंख्याक विद्यालयाकरिता खालील शिक्षक नेमणे आहे. पहिले जे पद आहे ते मुख्याध्यापकाचे आहे. BSc किंवा BA किंवा BEd हवंय. पदसंख्या 1 आहे. संवर्ग खुला आहे. अनुभव 5 वर्षाचा. आणि पुढचे जे पद आहे ते उपशिक्षकाचे आहे. इथे HSC DEd DTEd TET उत्तीर्ण. पदसंख्या आहे 1 आणि संवर्ग आहे खुला. ठीक आहे, अल्पसंख्याक असल्यामुळे संवर्ग खुला राहतो. पुढे काय म्हटले पहा. पात्र उमेदवाराने आपले अर्ज संपूर्ण माहितीसह व आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह शाळेला वरील पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत समक्ष किंवा पोस्टाद्वारे ईमेलद्वारे पोहोचवावे. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवारांच्या निवडीचे सर्व अधिकार अध्यक्ष किंवा सचिव श्री माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट, नांदगाव यांच्याकडे असतील. लेखी परीक्षेसाठी आवश्यक साहित्यासोबत आणावे. लेखी परीक्षा मुलाखतीच्याच दिवशी घेण्यात येईल. मुलाखतीचे ठिकाण कोणते आहे पहा. सौ कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालय, नांदगाव, जिल्हा नाशिक. तर नाशिकमध्ये आहे हे. मुलाखतीची दिनांक वेळ दिलेली आहे 17 एप्रिल 2024. वेळ सकाळी 10 वाजता. ठीक आहे, ईमेल ID पण दिलेला आहे जिथे तुम्ही तुमचे अर्ज आणि डॉक्युमेंट्स पाठवू शकता. KMK School 6
gmail.com. त्यांनी इथे म्हटलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत, आता ही जाहिरात प्रसिद्ध झाली आज म्हणजे 6 एप्रिलला, तर 10 दिवसाच्या आत म्हणजे 16 एप्रिलच्या आत तुम्ही इथे पोस्टाने पाठवायचे किंवा समक्ष जाऊन द्यायचे किंवा ईमेलद्वारे सुद्धा देऊ शकता. ठीक आहे, तर हे तिन्ही ऑप्शन्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि जर तो उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.